तर सगळ्यात आधी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. इथं वेबसाईटवर आल्यावर साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यावर इथं मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कॅप्चा टाकून रजिस्टर करायचं आहे. पहिल्यांदा रजिस्टर झाल्याच्या नंतर पटापट आपण टाकूया. मग लॉग इन करायचं आहे. तिथे OTP टाकून कॅप्चा टाकायचा आहे. रिक्वेस्ट OTP करायचा आहे. मग मोबाईलवर OTP येईल. OTP एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय अँड लॉग इन वर क्लिक करायचं आहे. मग लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही असा इंटरफेस बघू शकता. या वेबसाईटची लिंक आहे जी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं फॉर्म नंबर 8 वर क्लिक करायचं आहे. इथं सेल्फ आपल्या स्वतःचं पाहिजे आपल्याला वोटर आय डी रिप्लेसमेंट. आपला इपिक नंबर इनपुट करायचा आहे. त्याच्या आधी प्रोफाईल मध्ये जाऊन आपला इपिक नंबर टाकून घ्यायचा आहे. जी प्रोफाईल आपण बनलेली आहे मोबाईल नंबर, ईमेल वगैरे टाकून ते ईमेल आय डी आपला टाकायचा आहे. आणि ईमेल आय डी टाकून इपिक आय डी नंबर टाकायचा आहे आपल्याला. आपला रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल. OTP सबमिट करायचा आहे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवर इथं क्लिक करायचं आहे. परत तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर फॉर्म नंबर 8 वर करायचा आहे. इथं सेल्फ वोटर वर क्लिक करायचं. आपला इपिक कार्ड नंबर टाकायचा आहे. नंबर चुकायचा नाही, बिलकुल करेक्ट टाकायचं. टाकल्याच्या नंतर असा इंटरफेस दिसेल. आपलं नाव वगैरे दिसेल, त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर इश्यू ऑफ रिप्लेसमेंट कार्ड इथं बघू शकता, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपलं नाव वगैरे शो करेल, इपिक आय डी शो करेल. आधार नंबर इथं द्यायचं तर देऊ शकता. आय एम नॉट एबल टू गिव्ह आधार म्हणायचं. नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्ही आपण कशासाठी इपिक कार्ड आपलं कशामुळे खराब झालंय, लॉस झालंय का, डिस्ट्रॉय ड्यू टू रिझन बिहाइंड फ्लोड असं काही झालंय का, म्युटिलेटेड. लॉस्ट म्हटलं तर FIR ची कॉपी मागते. आपल्याकडे काही FIR ची कॉपी नाहीये. डिस्ट्रॉयड वगैरे म्हणणे सगळ्यात सोपं म्युटिलेटेड हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. म्हणजे खराब झालंय म्हणायचं आपल्याला. आणि मला वोटर आय डी माझा रिप्लेस द्या विदाउट एनी करेक्शन. डिस्ट्रिक्ट वगैरे निवडायचं आपलं काय तहसील आहे ते. कॅपच्या बरोबर इनपुट करायचं आहे. प्रिव्ह्यू आणि सबमिट करायचं आहे. याला ड्रॅग करून खाली आणायचं आहे. त्यानंतर साइन अँड सबमिट करायचं आहे आणि येस करायचं आहे. याला येस केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर मागेल. साइन मागेल तुमचं. इथं आधार नंबर आपला इनपुट करायचा आहे आणि सेंड OTP करायचा आहे. तर जो आपला आधारला रजिस्टर्ड आहे त्याच्यावर OTP जाईल. आपण OTP इनपुट केलाय. अशा पद्धतीनं तुमचं सबमिटेड सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल. आणि हे एक्नॉलेजमेंट नंबर आपल्याला डाउनलोड करून ठेवायचा आहे. आपलं 7 दिवसाच्या आत, 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला घरपोच आपलं मतदान कार्ड भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.